नमस्कार. वास्तवाचा पाया रचणाऱ्या गणितातील आकृतिबंधांच्या या नव्या विश्लेषणात खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय वरवर पाहता अगदी साध्या, सोप्या आणि शुद्ध संख्यांसारखा वाटेल, पण जसजसे आपण पुढे जाऊ ना तसतसा हा प्रवास थेट आपल्या वास्तवाचा, आपल्या सभोवतालच्या जगाचा खरा आकार कसा बनला आहे याच्या शोधाकडे वळणार आहे. गणितातील हे पॅटर्न किंवा आकृतिबंध फक्त पुस्तकातल्या आकड्यांपुरते मर्यादित नसून ते खऱ्या अर्थाने या अफाट विश्वाचा आणि वास्तवाचा पाया कसे रचतात हे आपण आज उलगडून पाहूया. बऱ्याचदा गणिताकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय असतो? फक्त बेरीज, वजाबाकी किंवा आकडेमोड. पण खरं तर गणित हे त्याहून कितीतरी पटीने मोठं आणि व्यापक आहे. ही एक अतिशय सुंदर कला आहे आणि एखाद्या गुप्तहेरासारखी रहस्य उलगडण्याची एक अद्भुत प्रक्रिया आहे. याच गणितातील आकृतिबंधांचा म्हणजेच पॅटर्न्सचा अभ्यास करून मानवजातीने गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढला, अवकाशात उपग्रह सोडले आणि मानवी जिनोमचा अभ्यास करून गंभीर आजारांवर इलाजही शोधले. म्हणजे बघा, आपण जेव्हा गणितातील हे आकृतिबंध अभ्यासतो तेव्हा आपण केवळ कोरडे आकडे पाहत नसून प्रत्यक्ष निसर्गाची सर्वात मोठी रहस्य उलगडत असतो. कमाल आहे ना? तर या विस्मयकारक संख्या मालिकांकडे एक नजर टाकूया. या गूढ गोष्टींच्या तळाशी जाण्यासाठी आपण आपल्या या विश्लेषणाचा पाया इथेच रचूया. यासाठी आपण संख्या सिद्धांताकडे, ज्याला आपण नंबर थिअरी म्हणतो, तिकडे वळणार आहोत. पूर्ण संख्या आणि त्यांच्या विविध मालिका कशा तयार होतात हे पाहणं अतिशय रंजक ठरेल. चला तर मग थेट याच्या मुळाशी जाऊया. इथे तुमच्यासमोर गणितातील काही मूलभूत चमत्कारांची यादीच आहे. अगदी साध्या मोजणीच्या संख्या, सम आणि विषम संख्या यांसोबतच त्रिकोणी, वर्ग आणि घन संख्यांचे आकृतिबंध इथे दिसतायत. हेच ते मूलभूत आकृतिबंध आहेत ज्यांचा अभ्यास करून गणितज्ञ वास्तवाचं गूढ उलगडण्याचा अविरत प्रयत्न करत असतात. या अगदी साध्यासुध्या वाटणाऱ्या संख्यांच्या रांगांमध्ये निसर्गाचे कितीतरी मोठे नियम लपलेले आहेत. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया, संख्यांना चित्रांच्या रूपात पाहणे. विचार करा, केवळ कागदावर लिहिलेल्या अमूर्त संख्या पाहण्यापेक्षा जर आपण त्यांना चित्रांच्या रूपात म्हणजेच द्विमितीय रूपात पाहिलं तर काय होईल? जेव्हा आपण या संख्यांना एका दृश्य स्वरूपात आणतो ना, तेव्हा अचानक आपल्या डोक्यात अगदी लख्ख प्रकाश पडतो आणि अत्यंत कठीण वाटणाऱ्या गोष्टी एकदम सोप्या वाटू लागतात. आणि हे चित्र अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतंय की काही विशिष्ट संख्या कशा प्रकारे अचूक त्रिकोण तयार करतात, तर इतर काही संख्यांचा समूह एक परिपूर्ण चौरस म्हणजेच वर्ग तयार करतो. जसं की 1, 3, 6 आणि 10 या संख्यांचे ठिपके मांडले की एक सुंदर त्रिकोण बनतो. अगदी तसंच 1, 4, 9 आणि 16 या संख्यांचे ठिपके मांडले तर एक अचूक चौरस तयार होतो. संख्यांचं हे असं चित्रमय रूप बघणं खरोखरच अचंबित करणारे आहे. बरं, ही दृश्य पद्धत फक्त त्रिकोण आणि चौरसांपुरतीच मर्यादित नाहीये. ती अधिक गुंतागुंतीच्या संख्या मालिकांसाठीही वापरता येते. हेच बघा ना, 1, 7, 19 आणि 37 ह्या संख्यांचे ठिपके कसे दिसतायत? ते अगदी बाहेरच्या बाजूला विस्तारणारी सुंदर षटकोनी वर्तुळे तयार करतात. चित्रांच्या माध्यमातून पाहिलं की गणिताचा हा सगळा खेळ अधिकच आकर्षक आणि जिवंत वाटू लागतो. आता बघूया संख्यांमधील काही आश्चर्यकारक संबंध. आत्तापर्यंत आपण या संख्या मालिकांकडे वेगवेगळ्या आणि स्वतंत्र मालिका म्हणूनच पाहत होतो. पण खरी गंमत तर आत्ता सुरू होणार आहे. या वरवर पाहता एकमेकांपासून अगदी वेगळ्या वाटणाऱ्या संख्या मालिका प्रत्यक्षात एकमेकांशी अत्यंत आश्चर्यकारक मार्गांनी गुपचूप जोडलेल्या असतात. एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, जेव्हा आपण सलग येणाऱ्या विषम संख्या एकमेकांमध्ये मिळवू लागतो तेव्हा काय होतं बरं? जरा विचार करून बघा. सलग विषम संख्यांची बेरीज केली तर उत्तर काय येईल? ह्यामागे एक खूप मोठं रहस्य दडले जे आता आपण उलगडणार आहोत. गणिताची ही जादू आता हळूहळू उलगडताना बघा. 1 मध्ये 3 मिळवले की 4 येतात. त्यात पुढची विषम संख्या म्हणजे 5 मिळवले की 9 येतात. जेव्हा आपण अशा प्रकारे क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज करत जातो ना, तेव्हा मिळणारं उत्तर हे नेहमी आणि न चुकता एक पूर्ण वर्गसंख्या असते. जसे की 4, 9, 16, 25 आणि 36. आहे की नाही जादू? पण असं नेमकं का घडतं? यामागे एक थक्क करणारं कारण आहे आणि ते या चित्रात अगदी स्पष्ट दिसतंय. एक मोठा चौरस जर आपण विविध स्तरांमध्ये विभागला तर त्याचा प्रत्येक बाहेरील स्तर हा नेमका एका विषम संख्येचाच असतो. म्हणजे बघा, सुरुवातीला 1 ठिपका, त्याभोवती 3 ठिपके, त्याभोवती 5 अशा प्रकारे विषम संख्येचे स्तर एकमेकांवर अचूक बसवले की एक परिपूर्ण चौरस तयार होतो.
हे असं डोळ्यासमोर घडताना पाहणं खरंच खूप रोमांचक आहे. आता यावर जे दिसतंय त्यात अजून एक गणिताचा चमत्कार दडलेला आहे. जर आपण मोजणीच्या संख्या क्रमाने चढत्या क्रमाने बेरीज करत गेलो आणि एका विशिष्ट बिंदूवरून पुन्हा उतरत्या क्रमाने बेरीज केली, तरीही आपल्याला अचूक वर्गसंख्याच मिळतात. जसं 1+2+3 आणि मग पुन्हा खाली +2+1 केलं की बरोबर 9 ही वर्गसंख्या मिळते. हे सगळं अगदी घड्याळाच्या काट्यासारखं अचूक चालतं. आणि आता 36 या संख्येकडे बघा. या संख्येचं हे अद्भुत दुहेरी रूप खरोखरच लक्षात घेण्यासारखं आहे. 36 ठिपके वापरून आपण एक परिपूर्ण त्रिकोणही तयार करू शकतो आणि विशेष म्हणजे तेच 36 ठिपके वापरून एक परिपूर्ण चौरसही बनवू शकतो. म्हणजेच संदर्भाप्रमाणे एकाच संख्येची भूमिका कशी बदलू शकते हे यातून अगदी स्पष्ट होतं. चला तर भूमिती आणि आकारांचे आकृतिबंध पाहूया. आता आपण द्विमितीय ठिपक्यांच्या या जाळीतून थोडं बाहेर पडूया आणि भूमितीच्या अधिक व्यापक विश्वात प्रवेश करूया, जिथे आपण एकमितीय, द्विमितीय आणि त्रिमितीय आकारांचा आकृतिबंधांचा अभ्यास करणार आहोत. भूमितीतील आकार स्वतःच गणिताच्या या आकृतिबंधानुसार कसे विकसित होतात हे पाहणं अत्यंत रंजक आहे. इथे बघा, एकावर एक रचलेले हे त्रिकोण कशी एक मोठी आणि गुंतागुंतीची रचना तयार करत आहेत, किंवा एका बिंदूला दुसऱ्या अनेक बिंदूंशी जोडणारे हे पूर्ण आलेख कसे एक जाळ्यासारखं नेटवर्क तयार करतात. हे सर्व काही एका विशिष्ट नियमावरच आधारित असतं. आकारांचा संख्यांशी संबंध जोडणे. आता आपण या संपूर्ण विश्लेषणाच्या अगदी सर्वोच्च बिंदूवर येऊन पोचलो आहोत. हे गुंतागुंतीचे भूमितीय आकार आणि अगदी सुरुवातीला आपण पाहिलेल्या त्या शुद्ध संख्या मालिका यांच्यात एक अचूक आणि अत्यंत घट्ट नातं आहे. ते कसं जोडलं गेलंय ते आता आपण उलगडणार आहोत. चला तर मग हे सगळं कसं विकसित होतं ते पाहूया. 3 पासून सुरू होणाऱ्या मोजणीच्या संख्या आणि नियमित बहुभुजाकृतींच्या समान लांबीच्या बाजू यांच्यात एक अगदी थेट संबंध आहे. म्हणजे 3 बाजू असलेला त्रिकोण, 4 बाजू असलेला चौकोन, 5 बाजूंचा पंचकोन. आकारांच्या विकासाचा हा क्रम थेट आपल्या मोजणीच्या संख्यांचं तंतोतंत पालन करत असतो. आणि आता कोच स्नोफ्लेक सारखे आकार बघा. स्वतःचीच पुनरावृत्ती करणारे आणि अत्यंत गुंतागुंतीचे वाटणारे हे आकार कसे बनतायत हे पाहणं खरोखरच थक्क करणारे आहे. या आकारांच्या मुळाशीही एक गुप्त संख्या मालिकाच अव्याहतपणे काम करत असते. प्रत्येक नव्या रचनेत यातील रेषाखंडांची संख्या 3, 12, 48 अशी एका विशिष्ट पटीने वाढत जाते. निसर्गात आढळणाऱ्या अशा अनेक क्लिष्ट रचनांमागे गणिताचेच नियम कसे लपलेले असतात हे यावरून अगदी ठामपणे सिद्ध होतं. आता आपण या प्रवासाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. जेव्हा हे आकृतिबंध अनंत काळासाठी स्वतःचीच पुनरावृत्ती करत सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म होत जातात, तेव्हा गणिताच्या या अफाट कलेची सीमा नेमकी कुठे संपते? गणिताचं हे एकमेकांशी जोडलेलं आणि अमर्याद असं स्वरूप आपल्याला वास्तवाच्या अधिकाधिक जवळ घेऊन जातं. हा विस्मयकारक शोध खरोखरच आपल्या सर्वांना विचार करायला लावणार आहे, नाही का?